नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं. प्रसन्न मनाने बागेतली उमललेली फुलं बघितली. लांबपर्यंत ट्रेलमध्ये फिरायला गेले. सकाळी सकाळी हिरवागार निसर्ग बघून खूप छान वाटतं. घरी परत येताना ट्रेलमध्ये रस्त्यात छोटं कासव आणि सापाचं दर्शन झालं. दोघंही थोड्या अंतरावर रस्ता ओलांडताना दिसले. श्रावण महिना जेव्हा सुरू झाला होता तेव्हाही सापाचं दर्शन झालं होतं आणि आज बैलपोळा, श्रावण महिन्याची समाप्ती. आजही सापाचं दर्शन झालं, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. थांबून दोघांनाही त्याचं रस्ता ओलांडायचं काम करू दिलं. त्यानंतर घरी परतले. घरी येऊन सगळं आवरून दारापुढे रांगोळी काढली. पूजेसाठी बागेतली फुलं तोडली. आज बैलपोळा तसेच आज मातृदिनसुद्धा असतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हा एक महत्त्वाचा सण आहे. श्रावण अमावस्येला तिथीनुसार हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. शेती कामात बैलांचं मोठं योगदान असतं. हा सण त्यांच्या मेहनतीला, परिश्रमाला समर्पित आहे. माझ्या माहेरी बैलांची पूजा केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. तसंच माझ्या मावशीकडे शेती आहे, तिच्याकडे बैलंसुद्धा आहेत. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करण्यात येतो. लहानपणी आम्ही हा सण साजरा करण्यासाठी तिच्याकडे जात असू. तर माझ्या सासरी 64 योगिनींची या दिवशी पूजा करण्यात येते. त्यांना खीरपुरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर मुलांना आई खीरपुरीचं वाण देते. हे वाण देताना मुलाचे डोळे झाकून अतीत कोण असं ती विचारते. मुलाने मी असं म्हणायचं असतं. या 64 योगिनी ज्या आहेत त्या म्हणजे योगाभ्यास करणाऱ्या 64 शक्तिशाली महिला देवता, ज्यांच्यासाठी भारतात 9व्या आणि 11व्या शतकात अनेक मंदिरे बांधली गेलेली आहेत. या मंदिरांमध्ये 64 योगिनींसाठी कोन्हाडे कोरलेले असतात. योगिनी अनेकदा देवी दुर्गेच्या रूपात किंवा तिच्याशी संबंधित मातृका रूपात दर्शवल्या जातात. महिलांची शक्ती, ऊर्जा आणि सक्षमीकरणाचं प्रतीक त्यांना मानलं जातं. एका आख्यायिकेनुसार देवी दुर्गेने एका राक्षसाला हरवण्यासाठी 64 अर्धदेवतांचं रूप धारण केलेलं होतं, जे योगिनी म्हणून ओळखलं जातं. आपल्या भारतामध्ये 64 योगिनींची एकूण 13 मंदिरं आहेत. ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडी या महत्त्वाच्या योगिनी मानल्या जातात. सगळं छान आवरून चौरंगावर बैलांची प्रतिमा काढली. नंतर 64 योगिनींचा पूजेचा जो कागद आहे तो मांडून आईंनी आणि मी त्यांना हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली. त्यानंतर देवाची पूजा केली, आरती केली, नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. स्वयंपाकाला लागले. नैवेद्यासाठी खीर केली, सगळा स्वयंपाक केला. गरम गरम पुऱ्या तळल्या आणि खीरपुरीचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आईंनी मुलांना वाण दिले. माझे लहाने दीर शंतनू हे सुद्धा ऑनलाईन आलेले होते. तसंच मुलगा पण ऑनलाईन आला होता आणि मुलाला वाण दिलं. नंतर संध्याकाळी आम्ही गणपती आणण्यासाठी गेलो. अमेरिकेत पण आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे. लांबचा प्रवास करून आम्हा सगळ्यांसाठी बाप्पा आता अमेरिकेत आलेले आहेत. आम्ही बाप्पांची छान मूर्ती दुकानामधनं घेतली. पूजेचं सगळं साहित्य घेतलं. थोडं सामान घ्यायचं होतं ते सुद्धा घेतलं. त्यानंतर जवळच असलेल्या साईबाबांच्या मंदिरात गेलो. हे मंदिरसुद्धा खूप मोठं, खूप सुंदर मंदिर असं आहे. या मंदिरात गेल्यावर पण खूप प्रसन्न वाटलं. साईबाबांचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. नंतर घरी परतलो. धन्यवाद.